अजय पवार सज्ज झालाय. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहिला. पहिल्या चेंडूला सुमित दोंगडेनं जर पाहिलं तर निश्चित रूपानं लॉंग ऑन रिजनला पाठवलं आणि त्या ठिकाणी एक धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या सहाय्यानं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निश्चित रूपानं सुरुवात झाली युवी स्पोर्ट्स अलिबाग संघाची. पण ज्याने खऱ्या अर्थानं आपल्या नावाचं ब्रँडिंग केलं आणि ज्यानं खऱ्या अर्थानं भारतातच नाही तर भारताच्या बाहेर इवन युरोपमध्ये जाऊन लंडनमध्ये जाऊन ज्यानं आपलं क्रिकेट गाजवलं असा विश्वजित ठाकूर या ठिकाणी ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू सिंगल धाव आलेली आहे. इथे मात्र निश्चित रूपानं हा चेंडू बाईच्या स्वरूपात एक धाव देऊन जाईल. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर आपण पाहिलं तर 2 धावा लगावल्या जातील. निशांत पाटील, विश्वजित ठाकूरला मी पहिल्यांदा लाईव्ह खेळताना कधी पाहिला होता तर 4 वर्षापूर्वी काशीच्या मैदानावर पाहिला होता. 1 लाखाची ती स्पर्धा होती. त्या ठिकाणी जर पाहिलं पुढचा चेंडू सर्व्याच्या मैदानावर पाहिला होता. हा चेंडू स्वैर आहे. 1 लाखाची ती स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये झारा 11 डायमंड महाड असा संघ मुरुडच्या झाराबाईंचा तो संघ होता. यासिन सर ओळखत असतील. आणि निश्चित रूपानं त्या ठिकाणी जर पाहिलं तर महाडचा संघ म्हणजे योगेश पेंडकर त्यामध्ये लोकल आला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर विश्वजित ठाकूर, मयूर वाघमारे, फिरोज शेख आणि किरण पवार अशी जर पाहिलं तर 4 आयकॉन त्यात खेळताना पाहायला मिळाले होते. हा चेंडू देखील शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न मिड ऑन रिजनला अडवला गेलाय. आणि ते मैदान असं आहे ना, त्या मैदानावर योगेश पेंडकरने आदल्या दिवशी गाव टू गाव फॉर्मॅटमध्ये खेळताना 5 षटकांमध्ये 105 धावा चेस केल्या होत्या. म्हणजे ते मैदान आपण बॉलर्ससाठी मानतच नाही. आणि त्या मैदानावर विश्वजित ठाकूरनं लगातारच्या 2 सामन्यात 2 मेडन ओव्हर टाकल्या होत्या. म्हणजे त्यावेळी आम्ही विश्वजित ठाकूरला ॲज अ बॉलर म्हणून पाहिला होता. आज देखील तो ॲज अ बॉलर म्हणून आहे. पण अप्रतिम फलंदाजी देखील विश्वजित ठाकूर करू शकतो हे त्यानं वारंवार दाखवून दिलेलं आहे. असं असताना निश्चित रूपानं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या चेंडूवर 1 धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं 4 धावा धावफलकावर आहेत. अजय पवार या ठिकाणी एक अप्रतिम व्यक्तिमत्व, अप्रतिम खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं त्याच्या माध्यमातून कशा प्रकारचा क्रिकेट खेळला जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू इथे मात्र जर पाहिलं तर सुमितसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. रनआउटची संधी पाहायला मिळाली. पण नक्कीच इथे मात्र सेफ आहे विश्वजित ठाकूर. अप्रतिम गोलंदाजी या अलिबागच्या वंडर बॉयची. या ठिकाणी हे दोनही जर आपण आयकॉन पाहिलेत तर त्यांनी आपला भारतातच नाही तर भारताच्या बाहेर देखील आपल्या गोलंदाजीनं फलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलंय. आणि असं असताना यांच्या समोर इथे मात्र हा अजय पवार आपल्या गोलंदाजीनं त्यांना प्रभावित करून सोडतोय. अंतिम चेंडू घेऊन अजय पवार गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी हा चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये जाईल. 1 धाव डिक्लेअर येईल. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर आपण पाहतोय पहिलं षटक संपलंय. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर आपण पाहिलं तर 5 धावा या धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. या मैदानाची व्यूहरचना पाहिली तर मागच्या सामन्यामध्ये आपल्याला जर पाहिलं तर नाखवा वॉटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून थर्ड संघ खेळताना पाहायला मिळाला. आणि तिथे 38 धावा चेस करत असताना देखील त्यांच्या वर्णी लागली नव्हते ते टार्गेट. आणि त्यामुळं निश्चितच इथे मात्र जर जिंकायचं असेल तर युवी स्पोर्ट्स संघाला माहिती आहे की विश्वजित जर 3 ओव्हर टिकला, सुमित दोंगडे जर 3 ओव्हर खेळला, दोघांपैकी एक जण कोणतरी टिकला तर सहज 40च्या पार आपण जाऊ शकतो. आणि मग गोलंदाजीला काय होईल? गोलंदाजीला तुम्हाला मयूर वाघमारे आहे, विश्वजित स्वतः आहे, तुम्हाला निखिल पाटील आहे, तुम्हाला जर पाहिलं तर आदर्श आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं जी साईड बनवली ना युवराजनं किंवा ॲपलनं म्हणायला लागेल ती अप्रतिम साईड आहे. आणि मग असं असताना निश्चित रूपानं इथं कशा प्रकारचं क्रिकेट होणार हे पाहणं गरजेचं आहे. पवन कोंडाजी गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन आपल्याला विश्वजित ठाकूर समोर पाहायला मिळेल. या ठिकाणी या चेंडूला स्क्वेअर कट केलाय. अप्रतिमरित्या बॅकवर्ड पॉइंट रिजनला या चेंडूला ढकलून दिलं. 1 धाव डिक्लेअरसाठी. वेदांत, ॲपलबद्दल नक्कीच म्हणावं लागेल कारण युवराजचा सपोर्ट नेहमीच आहे त्याला. परंतु प्लेयर्सचा जो अप्रोच आहे ना तो खूप चांगल्या पद्धतीने अगदी मोठमोठे खेळाडू ॲपल नक्कीच आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये आणतोय. यात शंका नाही आहे निशांत पाटील. म्हणजे आज कित्येक खेळाडू आहेत. PNP चषकाला योगेश पेंडकर आला होता आणि त्याने आवर्जून सांगितलं होतं की ॲपल नेहमी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यानंतर जर पाहिलं तर विश्वजित ठाकूर सोबत देखील त्याचे चांगले संबंध आहेत. मयूर वाघमारे, सुमित ढेकले. आणि या ठिकाणी विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून आलेला हा फटका सीमारेषेच्या दिशेने अगदी मार्जिन ऑफ एरर. बघा त्यांनी पाय अजून काढलेला नाही आहे. नाही बघा, बघून घ्या. अप्रतिम झेल टिपलाय. अगदी मार्जिन ऑफ एरर, अगदी मार्जिन ऑफ एरर. आपण इंचांचा फरक समजू शकतो. मनीष आहे त्यांना अप्रतिम झेल टिपलाय. आणि
थांबा, लाईन अंपायर चेक करतायत पुन्हा एकदा. चेक करतायत पंच चेक करतायत इकडे. येस, चेक करतायत पंच. आपण स्क्रीनवर दाखवलेलं नाही आहे, पण इकडे पंचांकडे कॅमेरामध्ये आलेलं आहे. ते फलंदाज बाद आहे. येस, अगदी मार्जिन ऑफ एरर या ठिकाणी आपण पाहिला. नक्कीच एका कॅमेऱ्यात आलं नव्हतं, परंतु दुसऱ्या कॅमेऱ्यात येतं. ड्रीम्स क्रिकेटचे एकदा टाळ्या वाजवा ड्रीम्स क्रिकेटसाठी. म्हणजे असं वाटलं होतं की हा स्पॉट ब्लाइंड झालाय, पण त्यांनी दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये ते टिपलं होतं. याला म्हणतात कॅमेरावर. कारण नुसत्या तुमच्या हातात कॅमेरा याचा अर्थ असा नाही की तुम्ही एक स्टँडी कॅमेरा ठेवून त्या ठिकाणी जर पाहिलं तर तिथे फक्त ती मॅच कव्हर कराल. तिथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीला कव्हर करायला लागते आणि ती क्वालिटी मेंटेन ठेवावी लागते. कारण थोडासा जरी कॅमेरा हल्ला तरी तो व्ह्यू किंवा जर पाहिलं तर ती फ्रेम ब्लर होते आणि त्याच्यानंतर आपल्याला जर पाहिलं तर ती फ्रेम निघून जाते. पण असं असताना इथे मात्र ती फ्रेम कायम ठेवली. विश्वजितचा फटका अप्रतिम होता, पण तेवढाच चांगला एफर्ट क्षेत्ररक्षकांना घेतला. तिथं तो झेल टिपला. विश्वजित ठाकूर बाद झालाय. नवीन फलंदाज आदर्श पाटील आलाय. आदर्श पाटील मित्रांनो, या खेळाडूचं नाव लक्षात ठेवा, कारण या खेळाडूनं कित्येक मैदानं गाजवलेली आहेत. मागच्या सामन्यात सामनावीर ठरला होता. हा लोकल बॉय आहे वागरणचा. आजच युवी स्पोर्ट्सचा सामना झाला कोरलईमध्ये अंडर-23चा. त्याच्यामध्ये यश म्हात्रे, आदर्श पाटील, त्याच्यानंतर जर पाहिलं तर आर्यन खारकर, करण तोडणकर, हे सगळे खेळताना आपल्याला युवराज स्वतः तिथं खेळताना पाहायला मिळाला आणि ती फायनल मारली. त्याच्यामध्ये देखील आदर्श पाटीलचा हात आहे. या ठिकाणी हा फटका, इथे मात्र झेल सुटलाय आणि आदर्श पाटीलला इथे मात्र जीवनदान मिळालंय. अप्रतिम प्रयत्न केला होता, अप्रतिम या ठिकाणी चेंडू टाकला होता. या चेंडूवर एक धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर आपण पाहतोय 8 धावा आलेल्या आहेत. स्ट्राईक एंडवर सुमित धोंगडे पाहायला मिळतोय. सुमित धोंगडे देखील त्याच कॅलिबरचा खेळाडू आहे ना. त्याच्या बॅटमधून जर फटके येण्याची सुरुवात झाली तर तो देखील थांबणार नाहीये. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथे मात्र हा फटका नक्कीच मारण्याचा प्रयत्न नाही आहे. लिव्ह केलाय, चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईट चेंडूचा आलाय. धावसंख्येत 1 न वाढ होईल धावफलकावर. दरणे गुरुजी सांगतायत की 9 धावा युवी स्पोर्ट्स वाघेश्वर वागरण संघाच्या आतापर्यंत झालेल्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज पवन कोंढाजी पाहायला मिळतोय. इथे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडू येतोय. पवन कोंढाजी देखील आपण जर पाहिला तर एक अप्रतिम गोलंदाज आहे. चांगल्या पेसनं गोलंदाजी करतो, चांगल्या पेसनं चेंडू फेकतो आणि असं असताना आज मात्र चकित करतोय सुमित धोंगडेला. या ठिकाणी हा चेंडू फटका बॅटची लिडिंग एज घेऊन नक्कीच डिक्लेअर झोनमध्ये जाईल आणि त्या ठिकाणी हे एक धाव डिक्लेअर मिळेल एका धावेच्या सहाय्यानं. धावफलकावर आपण पाहतोय 5 चेंडू दुसऱ्या षटकातले संपलेत आणि फक्त 10 धावा आत्तापर्यंत 10 धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अंतिम चेंडू बाकी आहे या ठिकाणी. अंतिम चेंडू बाकी आहे पवन कोंढाजीच्या माध्यमातून आणि इथे मात्र कशा प्रकारचा हा चेंडू फेकला जाणार. इथे मात्र हा देखील चेंडू डिक्लेअर झोनकडे ट्रॅव्हल होतो. यस, प्रशांत मोरेनं भरपूर प्रयत्न केला की तो चेंडू अडवला जावा, पण तो काही अडवता आला नाही आहे. या चेंडूवर एक धाव आली एका धावेच्या सहाय्यानं. निशांत पाटील आपण पाहिलं 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात झालेल्या आपण पाहायला मिळाल्या. म्हणजे निश्चित रूपानं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अप्रतिम क्रिकेट खेळलं गेलेलं आहे. ते म्हणजेच शिवशक्ती लोणारे संघाच्या माध्यमातून. कारण लोणारे संघ म्हटला की हा देखील एक मोठा संघ येतो आणि त्याच्यामध्ये जर हे 4 आयकॉन ॲड झाले असतील तर मग नक्कीच त्यांना एक चांगली ग्रीप मिळते.
पण वाघरन संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये, कारण त्यांच्यामध्ये 4 आणि 2 6 आयकॉन खेळत आहेत. कारण लोकल बॉय आदर्श असेल आणि लोकल बॉय निखिल पाटील असेल, हे दोघं ऑलरेडी त्या संघामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये 4 आयकॉन्स. मग 4 आयकॉन्समध्ये एक विश्वजित झाला, एक मयूर झाला, एक सुमित झाला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर चौथा आयकॉन म्हणून आपण श्रेयश कदमला पाहिला. तर निश्चित रूपानं खेळणारे 3 तर ISPL खेळलेले आहेत की नाही, म्हणजे पुढचा चेंडू, पहिला चेंडू आदर्शच्या बॅट मधून. मी म्हटलं होतं हा खेळाडू आहे, याच्याकडे लक्ष ठेवा. हा लोकल आहे पण हा काम मात्र जर पाहिलं तर ब्रँडेड करतो. कम ऑन डीजे. पुढचा चेंडू प्रशांत मोरे गोलंदाजी मार्कवर. हो ही प्रशांत मोरेची ताकद आहे. मागच्या सामन्यात देखील पहिल्या चेंडूवर करण म्हात्रेनं प्रशांत मोरेला षटकार मारला आणि त्याच्यानंतर प्रशांत मोरेनं आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आणलं. अगदी कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय प्रशांत मोरे, म्हणजे आम्ही लहान असल्यापासून पाहतोय प्रशांत मोरेला खेळताना आणि त्याच्यामुळे हा अनुभव आलाय. हा सुद्धा चेंडू पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरून थोडासा उसळी घेणारा ठरला. या चेंडूला देखील जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारे बॅटवर घेता आलं नाही. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलक 17 वर स्थिरावलेलं, परंतु अजूनही काही चेंडू बाकी आहेत आणि आदर्शाला माहिती आहे की मी जर थांबलो तर 45च्या वर नक्की आपला स्कोअर घेऊन जाईल. पुढचा चेंडू प्रशांत मोरे. इथे मात्र हा देखील फटका बॅटच्या पट्ट्यात आलाय. आदर्श पाटीलच्या माध्यमातून ब्रँडेड फटका, सीमारेषा पार. कमॉन डीजे. सहाण गावामधील महिला वर्ग अजून देखील व्यासपीठावरती उपस्थित आहे आणि आजूबाजूच्या गावामधील सुद्धा बराचसा महिला वर्ग आलेला आहे. त्यांचं देखील मी हार्दिक आभार व्यक्त करतोय बंधूंच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं, कारण आपण देखील या स्पर्धेचा खूप चांगल्या पद्धतीने आनंद घेत आहात. धन्यवाद. पुढचा चेंडू, या ठिकाणी हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, व्यवस्थित येत नाहीये, म्हणजे पट्ट्यात आलाय पण व्यवस्थित येत नाहीये. या ठिकाणी या चेंडूला अलॉंग द कार्पेट खेळून काढलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तिथे मात्र डिक्लेअर झोनमध्ये जर पाहिलं तर चेंडू जाईल. चेंडूवर 1 धाव येईल. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर आपण पाहतोय 24 धावा आहेत. आदर्श पाटीलला मी कसा ओळखतो तर आम्ही दोघं पेपरला एका बेंचवर बसलो होतो, त्यामुळे ओळखतो सेमिस्टर एक्झामला. पण निश्चित रूपानं तिथं देखील त्यांनी तोडफोड खेळ केला होता आणि इथं देखील तो तोडफोड खेळच करतो. या ठिकाणी या चेंडूला निर्धाव घोषित केलंय. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं आपण जर पाहिलं तर धावफलक 24 धावांवर स्थिरावलंय. प्रशांतच्या या षटकामध्ये 13 धावा आल्या. 3 षटकं या ठिकाणी समाप्त झाली आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर 24 धावा धावफलकावर आलेल्या आपण पाहिल्यात. म्हणजे अप्रतिम क्रिकेट आता मात्र युवी स्पोर्ट्स संघानं खेळायला सुरुवात केली. कारण विश्वजितचा विकेट मार्जिन ऑफ एरर होता. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आदर्श आला. त्याच्यानंतर जर पाहिलं तर सुमित दोंगडे अजूनही बाकी आहे. सुमित दोंगडेला माहिती आहे शेवटच्या 2 षटकांमध्ये कशा प्रकारे ॲक्सेलरेशन द्यायचं आणि ते ॲक्सेलरेशन जर सुमितला नीट देता आलं तर व्यवस्थितपणे ही धावा 40च्या पार कशीही पोहोचवता येईल. पण त्यामध्ये हे विसरून चालणार नाही की पवन कोंडाजी हा अनप्लेएबल गोलंदाज आहे आणि त्याला खेळायचं असेल तर त्या प्रकारची रणनीती आखणं गरजेचं आहे. याच्या मागे येणार मयूर वाघमारे आहे, याच्या मागे निखिल पाटील आहे, याच्या मागे श्रेयश कदम आहे. पण असं असताना सुरुवातीला इथे सुमित दोंगडेनं जी सेट केलेली फलंदाजी आहे ती फलंदाजी करणं गरजेचं आहे. या ठिकाणी या चेंडूला स्क्वेअर कट केलंय. स्क्वेअर कट करून कव्हर पॉईंट रिजनला चेंडूला अडवलं गेलंय. 1 धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर आपण पाहिलं तर 25 धावा आहेत. सुमित दोंगडे आणि मयूर वाघमारे काल सिंधुदुर्गामध्ये होते, आज मिडबावमध्ये, आणि आज जर पाहिलं तर ॲपल किंवा युवराजच्या म्हणण्यावरून ते परत अलिबागमध्ये आलेत. इथे मात्र हा फटका नक्कीच बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे. 1 धावून पूर्ण केली जाते. एका धावेच्या सहाय्यानं आपण पाहतोय धावफलकावर 26 धावा आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पवन कोंढाजी आलाय. पवन कोंढाजीला मारणं धरणे गुरुजी सोपं नाहीये ना. त्याच्याकडे जेवढा पेस आहे तेवढा चांगला टप्पा देखील आहे आणि सुमित दोंगडे
हा अनुभवी खेळाडू जरी असला तरी त्याला त्रास देतोय. इथे मात्र बॅटची एज आणि प्रशांत मोहरेनं अप्रतिम झेल टिपलाय. कम ऑन डीजे. यश कदमची निशांत पाटील मगाशी मी ओळख सांगितली होती, निशांत कडवेची जशी सांगितली तशी. आमच्या मल्ल्यांच्या अष्टविनायक ट्रॅव्हल्सचे निवास पाटील आहेत ते पब्लिकमध्ये, मी पाहिलंय त्यांना. आणि राज 11 मल्याण संघामधून श्रेयश कदम 6 वर्षापूर्वी जर पाहिलं तर एक स्पर्धा खेळला होता खानाव नाईटची. ऐश्वर्या सुर्वे आणि श्रेयश कदम दोघेही खेळले होते आणि आज हे दोघेही जर पाहिलं तर ISPL मध्ये खेळताना दिसतात. म्हणजे त्यावेळी श्रेयश कदम हे नाव काय होतं आणि त्याची किंमत काय आहे ती आज प्रत्येकाला समजते. परंतु आज हे नाव या ठिकाणी पवन कोंढाजीवर कशा प्रकारे आक्रमण करणार. नक्कीच या चेंडूला मात्र स्वैर फेकलंय, या चेंडूला वाईट फेकलंय. धावसंख्येत 1 न वाढ, 27 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 3 चेंडू या ठिकाणी बाकी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पवन कोंढाजी आलाय. निश्चितच श्रेयश कदमला आपण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहतो आणि तो त्या प्रकारची खेळी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आदर्श नॉन स्ट्राईक एंडवर आहे. आदर्शनं देखील चांगली खेळी केलेली पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे मात्र फटका बॅटच्या पट्ट्यात एक्झिक्यूट होत नाहीये. झेल खाली क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज बाद निशांत कडवे या ठिकाणी झेल टिपतोय आणि श्रेयश कदमला माघारी झाडतोय. कम ऑन डीजे. आणि गाण्यांची क्वालिटी मंदावली ना थोडीशी. मगाशी कशी मस्त गाणी वाजत होती. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर श्रेयश कदम बाद झालाय. नवीन आलेला फलंदाज निखिल पाटील पाहायला मिळतोय. धावफलकावर आपण पाहिलं तर 27 धावा आहेत. अंतिम 2 चेंडू या षटकातले बाकी असताना निखिल पाटील नवीन फलंदाज मैदानावर येतोय. निखिल पाटील हे नाव जर पाहिलं तर झालेल्या अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याच्या नावावर मोटरसायकल आहे. यंदा जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी तो ठरलाय. मागच्या वर्षी वडिलांच्या निधनामुळे तो खेळू शकला नव्हता, परंतु यंदा खेळला आणि त्याने ती बाईक जर पाहिलं तर आपल्या वडिलांना डेडिकेट केली होती. आणि तोच निखिल पाटील या ठिकाणी आपल्याला मैदानावर पाहायला मिळतो. म्हणजे अगदी अप्रतिमरित्या आपला वाघरणचा संघ घेऊन तो कायम खेळताना दिसला. युवराजच्या संघामधून म्हणजे युवी स्पोर्ट्सच्या संघामधून रायगड प्रीमियर लीगमध्ये तो नेतृत्व देखील करताना आपल्याला दिसलाय. असं असताना पहिला चेंडू हलक्या हातानं स्टिअर केलं. या ठिकाणी जर पाहिलं तर खेळून काढलं. 1 धाव धावून पूर्ण करताना निखिल पाटील पाहायला मिळालाय. 28 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे पवन कोंढाजीच्या या षटकातला. आज कितीही कोणीही काहीही बोललं तरी अलिबागचा किंवा थळचा हा लोकल बॉय ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना सगळ्यांमध्ये भाव खाऊन गेलाय. आणि तो कोण असेल तर तो पवन कोंढाजी आहे. कारण चारही षटकं, 2 नाही, पहिल्या सामन्यातली 2 आणि या सामन्यातली 2, चारही षटकांचा पवन कोंढाजीचे ॲनालिसिस करा तुम्हाला दिसून येईल त्यानं कोणत्याही प्रकारची बाउंड्री मला वाटते जाऊ दिलेली नाही आहे. मागच्या सामन्यात देखील आणि या सामन्यात देखील. आणि ही क्वालिटी आहे पवन कोंढाजीची. इथे मात्र हा चेंडू स्वैर फेकलाय, वाईट फेकलाय. धावसंख्येत आणखी एका धावेची भर पडली. 29 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. निश्चितच अंतिम चेंडू अजूनही बाकी. गोलंदाजी मार्कवर पवन कोंढाजी. अंतिम चेंडू इथे मात्र फटका फसलाय. पुन्हा एकदा आदर्श पाटीलचा झेल आणि झेल टिपला गेलाय. आदर्श पाटील बॅक टू द पेव्हिलियन. कम ऑन डीजे. नवीन फलंदाज मयूर वाघमारे. मयूर मेघवारे. यस यस यस, रायगडचा वाघ आला बघा, कोणीतरी पाठवून सांगितलं. कारण
त्याचं ते सेलिब्रेशन आठवतं ना मयूर वाघमारेचं. आता नुकतीच बघा तो लग्न बंधनात अडकलाय आणि हा लग्न म्हणजे आता लग्न ठरलंय त्याचं. पण म्हणतात ना की घरात आलेली लक्ष्मी किती लकी असते. रायगड प्रीमियर लीगची आणि स्वर्गीय रतनबुवाची मला वाटते एक कार होती आणि दोन्हीही कार मयूरच्या नावावर गेल्यात. म्हणजे आपण म्हणतो ना लग्न ठरलं की घरामध्ये लक्ष्मी येते आणि ती लक्ष्मी मयूरला प्रसन्न झालेली आहे. इथे मात्र या चेंडूवर 2 धावा निखिलनं जर पाहिलं तर धावून काढल्यात. 2 धावांच्या सहाय्यानं धावफलकावर 31 धावा इथे पाहायला मिळत आहेत. निशांत कडवे गोलंदाजीला आलाय. निशांत कडवे हे नाव नक्कीच जर पाहिलं तर मिळखतकार गावातून क्रिकेट खेळायला सुरुवात केलेलं नाव आणि आज जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रात याचं आयकॉन म्हणून हे नाव गाजताना आपल्याला पाहायला मिळतंय. निखिल पाटीलच्या बॅटमधून हा फटका पकडला गेलाय. फलंदाज निखिल पाटील बाद होतोय. कम ऑन डीजे. नवीन फलंदाज रूपम म्हात्रे. निखिलनं अगदी सहज चेंडूला स्टेअर केलं. म्हणजे थोडी ताकद लावली असती तर चेंडू सीमापार झाला असता. पण निशांत कडवेचा वेग आहे ना त्या वेगामुळे देखील चेंडू तिथपर्यंत गेला. कारण निशांत कडवेकडे टप्पा आहे. लोअर फुलटॉस चेंडू निशांत कडवेचा होता, मारायचा होता पण मारता आला नाही कारण तेवढा वेग देखील आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं निशांतनं मयूरला बाद केलंय. नवीन फलंदाज रूपम म्हात्रे आलाय आणि रूपम म्हात्रे कशा प्रकारचं क्रिकेट खेळणार पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा निशांत कडवे रूपम म्हात्रेसाठी. हा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. पंचांकडे दाद. येस इट इज. पंचांनी चेंडूला वाईड घोषित केलंय. डोक्याच्या वरून पहिला बाउन्सर निश्चित रूपानं जर असेल तर पंच तो वाईड घोषित करतात आणि तो निर्णय या ठिकाणी दिलाय. +1 बाउन्सची ऑर्डर. त्यामुळे जर पाहिलं तर यानंतर असा चेंडू जर पुन्हा फेकला तर मात्र तो नो घोषित करण्यात येईल असं देखील पंच सांगतायत. धावफलकात 1 वाढ. 32 धावा धावफलकावर. अजूनही 4 चेंडूंची फेक होणं बाकी आहे या इनिंग मधली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निशांत कडवे. समोर जर पाहिलं तर रूपम म्हात्रे पाहायला मिळेल. या ठिकाणी हा फटका टॅप केलाय. चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन रिजनला. त्या ठिकाणी पवन कोंढाजी आलाय. पवननं चेंडू अडवलाय. चेंडू फेकलाय. 1 धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 33 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम 3 चेंडू बाकी आहेत. मयूर वाघमारे सरळ बॅटने जेवढा चांगला खेळतो तेवढाच रिव्हर्स अटेम्प्ट देखील चांगलं करतो आणि त्यामुळं मयूर वाघमारेकडून कशा प्रकारची फटकेबाजी होणार. इथे रिव्हर्स करून फायदा नाही आहे कारण इथे रिव्हर्स जर मारला तर बिहाइंड द विकेट फक्त 1 धाव डिक्लेअर आहे. त्यामुळं मयूरला हे समजून घेणं गरजेचं आहे. तो स्ट्रेट बॅटनं चांगला क्रिकेट खेळू शकतो. 1 धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रूपम म्हात्रे आपला विकेट. ओ हो रूपम म्हात्रे पोहोचायचं होतं. निश्चित रूपानं या चेंडूवर 1 धाव तर आलेली आहे. नवीन फलंदाज वेदांत आलाय. इथे पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा निशांत कडवे. 4 चेंडू फेकले गेले. 2 चेंडू बाकी आहेत. मयूर वाघमारे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर आपण जर पाहिलं तर 34 धावा आतापर्यंत लगावल्या गेलेल्या पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू मयूर वाघमारेसाठी. हा चेंडू इनसाइड एज. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव या ठिकाणी आपण जर पाहिलं तर डिक्लेअरच्या स्वरूपात आले. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर निश्चित रूपानं 35 धावा आहेत. अंतिम चेंडू अजूनही बाकी. निश्चित रूपानं कशा प्रकारचा फटका या ठिकाणी मयूरच्या बॅटमधून येणार पाहणं गरजेचं की निशांत कडवे आपल्या गोलंदाजीची धार कायम ठेवणार.
अंतिम चेंडू लीडिंग एज लागते, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 36 धावा धाव फलकावर आणि जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर तब्बल 37 धावांची गरज असेल. ती म्हणजेच सूर पाटील सिया वॉरियर्स पुरस्कृत शिवशक्ती लोणारे संघाला. कशा प्रकारे या धावा चेस होणार, कशा प्रकारे क्रिकेट खेळलं जाणार आणि कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करताना लोणारे संघ आपली खेळी करणार हे सांगण्यासाठी घेऊन जातोय आमचे साथी समालोचक यासीन मर्चंट सर यांच्याकडे. ओव्हर टू यू यासीन सर. धन्यवाद वेदांत. सामना आपण पाहतोय युवी स्पोर्ट्स वागेश्वर वागरण विपक्ष सूर रोहित पाटील सिया वॉरियर्स पुरस्कृत शिवशक्ती लोणारे. यानंतर होणारा सामना उमेश म्हात्रे पुरस्कृत साई इरा बीसीसी अगरसुरे विपक्ष रेहान 11 पुरस्कृत जय मल्हार अलिबाग. दोन्हीही संघांचे संघनायक यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अनिवार्य आहे. दुसऱ्या फेरीचा हा सामना असेल. सामना सुरू होण्यापूर्वी आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. हॅलो. बीसीसी आगरसुरे आणि रेहान 11 जय मल्हार अलिबाग कॅप्टन्सना विनंती आहे, दोघांनी यायचं लगेच विनंती आहे. अन्यथा असोसिएशनच्या नियमाने ही स्पर्धा चालली आणि अध्यक्ष आमच्या सोबत आहेत, त्याच्यामुळे जी कुठला संघ अलिबाग संघाचा कॅप्टन आलेला आहे. आगरसुरे संघ विनंती आहे. आलाय का आगरसुरेचा का दादा कॅप्टन? येस आलेला आहे. दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी आलेले आहेत. दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. निश्चितच सुरेशजी पाटील एक जुने जाणते अनुभवी खेळाडू यांच्या माध्यमातून इथे मात्र टॉस केला जाईल. आणि यस 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 अलिबाग संघाचा कॉल असेल. टेल मागितलंय आणि टेल आलाय. काय घेणार? आम्ही डिसिजन करतो. डिसिजन द्यायचा इथेच द्यायचा डिसिजन. यस फिल्डिंग घेणार असं सांगितलंय अलिबाग संघानं. नक्की जास्त वेळ घेत नाही आहे इथे मात्र. हा आयकॉन झालेत ना त्यांचे, ठरलेले आहेत. तर निश्चित रूपानं यासीन सर अलिबाग संघानं नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. निश्चितच पुन्हा एकदा घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे यासीन मर्चंट सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद वेदांत. चलिए दोस्तों फिर से एक बार हम मैदान पर चलते हैं जहां पे 37 रनों की जरूरत, 5 ओवर का यह मुकाबला होगा. मैं फिर से एक बार आप सभी की जानकारी के लिए बताना चाहूंगा कि यह मैच यूवी स्पोर्ट्स वागेश्वर वागरण बनाम सूर पाटिल सिया वॉरियर्स पुरस्कृत शिवशक्ति लोणारे इन दोनों टीमों के बीच जारी है. ये मैच भी बहुत ही मजेदार होगा क्योंकि हम सभी को लग रहा है कि 37 रन आसानी के साथ बन सकते हैं, मगर दोस्तों ये सिचुएशन यहाँ पे ये नहीं है. यहाँ पे सिचुएशन हमने देखा बल्लेबाजों के लिए बहुत ही डेंजरस ये विकेट और उसी के साथ ये गेंद. ओ हो ये देखिए देवत एक्सप्रेस, वाह भाई वाह, पहली गेंद मुझे तो नजर नहीं आई. कैसे बल्लेबाजी करेंगे, कैसे रन बनाएंगे, बहुत बड़ा सवाल है. मयूर वाघमारे अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं. ओहो का गोला, कड़वी दवाई, तालियों की गड़गड़ाहट चारों तरफ से. कमाल की गेंदबाजी हो रही है. इस तरह की अगर गेंदबाजी होगी तो सही मायनों में मुझे जोएल गार्नर, उसी के साथ माल्कम मार्शल,
और पैट्रिक पैटरसन की याद आ रही है, क्योंकि इस तरह की गेंदबाजी होती थी उस वक्त। कोर्टनी वॉल्श, कर्टली एम्ब्रोज, मगर इसमें दबा फुल टॉस गेंद सीधे बल्ले से खेला, लॉन्ग ऑन खाली था, गेंद वन बाउंस सीमा रेखा के बाहर। 4 को बहुत सारे नाम गिनवाए, कर्टली एम्ब्रोज का नाम गिनवाया, उसी के साथ कोर्टनी वॉल्श मैंने कहा, जोएल गार्नर ने कहा, मैंने माल्कम मार्शल कहा, मगर मैं ये याद दिलाना चाहूंगा कि भारतीय टीम के जो प्लेयर है, टीम के जो गेंदबाज है, वो आज तक के सर्वश्रेष्ठ गेंदबाजों के सूची में नंबर 1 है। आज तक का जो इतिहास है वहां पे जरा अगर आपने इकोनॉमिकल गेंदबाजी या सबसे बढ़िया अगर गेंदबाजी किसी ने की है तो वो नाम आता है सर्वश्रेष्ठ गेंदबाजों में जसप्रीत बुमराह का। इसी बीच गेंद हवा में थी और 1 रन डिक्लेयर जोन में मिलेगा। 1 रन ही यहाँ पे मिल रहा है। हालांकि चौके के साथ आगाज किया था, बहुत ही अच्छी शुरुआत यहाँ पे हुई है। 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं पहली 5 गेंदों में। अगर इसी तरह से हर ओवर में 6, 7, 8 रन अगर बनते हैं तो फिर ये कड़ा मुकाबला हमें देखने को मिलेगा जरूर। अंतिम 1, जी हाँ, यहाँ पे देखिए सीधा फील्डर के हाथों में खेल गए थे, मगर वहां पे मिस फील्डिंग और उसी वजह से 1 रन दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ पूरा कर लिया है। देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहला ओवर मयूर वाघमारे को जिस तरह से हम पहचानते हैं, देखते हैं और जिस तरह से उनके ऊपर भरोसा करते हैं, उसी भरोसे के ऊपर खरे उतरे हैं। क्योंकि पहले ओवर में 1 चौका अगर छोड़ा जाए तो 3 गेंदें बिंदी भी देखने को मिली और 2 मरतबा सिंगल रन, यानी कुल मिला के 6 रन उन्होंने खर्च किए हैं। हालांकि पहला ओवर ये विकेट से खाली रहा, मगर दोस्तों ये याद रखना होगा कि ये 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद था और पावर प्ले के पहले ओवर में यानी P1 में गेंदबाजी करना इतना भी आसान नहीं होता। नई गेंद होती है, नई गेंद के ऊपर फर होता है, उसे हैंडल करना, उसे ग्रीप करना और उसे कट करना, उसे घुमाना बहुत मुश्किल होता है। जो काम हम नहीं कर सकते वो काम हालांकि मयूर वाघमारे करते हैं और इसीलिए वो खास होते हैं, स्पेशल होते हैं और इसीलिए उन्होंने 2 4 व्हीलर अपने नाम किए हैं बस अपनी गेंदबाजी के इस परफॉर्मेंस के जरिए से। मगर इसी बीच दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज को यहाँ पे दावत दी है, आमंत्रित किया है विश्वजीत ठाकुर। ओवर पिच गेंद और सीधा फील्डर को ढूंढ लिया है। शॉट मिड विकेट की दिशा में एक आसान सा कैच, फर्स्ट विकेट डाउन। पहला बल्लेबाज जाएगा मैदान से बाहर। मैदान से बाहर जा चुके हैं, क्योंकि निशांत अगर मैदान में रहेंगे ना तो वो रन कैसे भी बना सकते थे। वो बहुत ही टैलेंटेड, बहुत ही होशियार खिलाड़ी है, मगर ये दिया है झटका। और इसीलिए दोस्तों मैंने पहले ही कहा था ये 37 रन बनाना इतना आसान नहीं है, इनफैक्ट बहुत ही मुश्किल है। यहाँ पे बहुत ही सोच समझकर और पूरी तरीके से इस फॉर्मेट में इस गेंद को एडजस्ट करके आपको खेलना होगा, क्योंकि ये लाइट वेट गेंद है। ये हम बार बार भूल रहे हैं कि यहाँ पे रन नहीं बन रहे हैं और खिलाड़ी भी इस गेंद से मेरे ख्याल से पहली मर्तबा खेल रहे होंगे। ना ही इस गेंद के ऊपर उन्होंने प्रैक्टिस की होगी, ना ही तैयारी की होगी। बस अपने आत्मविश्वास और उसी के साथ अपने कौशल्य के जरिए से इस प्रतियोगिता में उन्होंने शिरकत की है। मगर अपने आप को ढालना, अपने आप को इस गेंद के मुताबिक एडजस्ट करना इतना आसान नहीं होता। ये कुछ खिलाड़ी ही कर सकते हैं, जिस तरह से पहले ओवर में मयूर ने किया। ये देखिए यहाँ पे विश्वजीत भी अपने आप को एडजस्ट करते हुए तेज तर्रार गेंद
ओवर पिच गेंद थी, हाफ वॉली बनाकर उसे कारपेट के सहारे सीधे बल्ले से खेला था लॉन्ग ऑन की दिशा में। मयूर वहां पे मौजूद थे। एक ही रन यहां पे मिलेगा। इस एक रन के साथ 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी 30 रनों की जरूरत। दूसरा ओवर प्रगति पर 4 गेंदें अभी भी आना बाकी। आप देख रहे हैं बहुत ही खूबसूरत ये ट्रॉफी। इस ट्रॉफी का ये पहला साल स्वर्गवासी अंजलि अनिल पाटिल चषक 2025। आज की ये अंतिम रात बहुत ही सुहानी रात। ओहो, कड़वी दवाई, कड़वी दवाई, कड़वी दवाई के घूंट यहां पे पीने पड़ रहे हैं। इस गेंद का सामना करे तो कैसा करे, क्योंकि पीछे की तरफ पूरी तरीके से ब्लॉक है। अगर ओपन होता तो शायद वहां पे अपर कट या मेरे ख्याल से विकेट कीपर के ऊपर से खेलने की कोशिश की होती बल्लेबाज ने, या तो रिवर्स खेला होता, कुछ ना कुछ किया था जरूर। मगर यहाँ पे पीछे की तरफ ब्लॉक होने की वजह से बल्लेबाजों को तो आगे ही खेलना होगा, मगर इस गेंद का सामना नहीं कर सकते। बिंदी गेंद, ये देखिए फिर से एक बार गोली की रफ्तार, तेज तर्रार, बिजली की रफ्तार से ये गेंद निकल रही है। बल्लेबाज करे तो क्या करे, इसी विवंचना में है, इसी सोच में डूबे हुए हैं कि विश्वजीत ठाकुर का सामना किस तरह से किया जाए। जो सवाल उनके सामने डाल रहे हैं बिल्कुल उसका जवाब नहीं है। जी हाँ, इसमें तबा जैसे वैसे उस गेंद को खेला और यहां पे रनआउट का पूरी तरीके से मौका था। बाल बाल बच गए मंदार मात्रे। जैसे वैसे उन्होंने रन तो मुकम्मल कर लिया, मगर अपने विकेट को दाव पे लगा दिया था। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 8 रन। दूसरे ओवर की अंतिम एक गेंद आना बाकी। पहली 5 गेंदों में विश्वजीत ने खर्च किए हैं मात्र 2 रन। सही मायनों में हालांकि ये देखिए फिर से एक बार अपनी पूरी तरीके से जान को जोखिम में डाल दिया था बल्लेबाज रोशन ने। हालांकि उन्होंने आस भी छोड़ी थी, मगर फिर भी बच गए, क्योंकि तकदीर का साथ, मुकद्दर आपका और ऊपर वाले का साथ, उसका आशीर्वाद होना बेहद जरूरी होता है। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में आए थे 6 रन और दूसरे ओवर में आए हैं 3 रन। 1 विकेट के नुकसान पर निशांत कड़वे आउट होने के बाद। देखिए, हालांकि शेक्सपियर ने कहा था कि नाम में क्या रखा है, ये उनका वाक्य है। मगर दोस्तों, कभी कभी हम देखते हैं जिनका जो नाम होता है ना, सही मायनों में ऐसा काम भी अपने को देखने को मिलता है। स्पेशली मैं विश्वजीत ठाकुर के बारे में कहूँगा। उनका नाम ही विश्वजीत, यानी विश्व को जीतने वाला। क्रिकेट की दुनिया में सही मायनों में उसने विश्व को जीता है। क्या कमाल की गेंदबाजी और बल्लेबाजी की है इस खिलाड़ी ने पूरे भारत में, भारतवर्ष में और भारत के बाहर भी। जैसे मैंने लास्ट मैच में भी याद दिलाया था कि पाकिस्तान के खिलाफ मैन ऑफ द मैच का खिताब, और उसी के साथ वहाँ पे बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, गेंदबाजी, हर मैदान पर इन्होंने सारे क्रिकेट के दीवानों को, दिलों को जीत लिया है। फिर से एक बार आए हैं मयूर वाघमारे, अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। ओहो, ये देखिए गुडलैंड स्पॉट पे टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक गेंद उठी थी, अंदर की तरफ कट किया था, मगर गेंद उनके शरीर से टकराई थी और इसी वजह से लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। एक एक रन बनाना कितना मुश्किल है, एक एक रन के लिए कितनी मेहनत और मशक्कत करनी पड़ रही है, पसीने यहां पे बहाने पड़ रहे हैं। सही मायनों ये मैच जीते तो कैसे जीते, ये सवाल तो आया होगा इन बल्लेबाजों के सामने। हालांकि मंदार मात्रे एक जाने माने बल्लेबाज है, बहुत ही लंबे अरसे से उन्होंने क्रिकेट को खेला है, क्रिकेट को जिया है और बहुत ही लंबी पारियां भी उन्होंने खेली है। रायगढ़ पुलिस में कार्यरत मंदार मात्रे स्ट्राइकिंग एंड पर। ओहो, ये देखिए फिर से एक बार टप्पा खाने के बाद गेंद बिजली की रफ्तार से निकल रही है। हाई बैकलिप वाले जो बल्लेबाज है उन्हें तो बहुत ही खेलने में मुश्किल हो रही है, क्योंकि जब तक बल्ला आपका नीचे आता है तब तक गेंद निकल रही है, और इसी वजह से परेशानी का सबब यहां पे बनते हुए मयूर वाघमारे और विश्वजीत ठाकुर 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फिर से एक बार मयूर दौड़ पड़े।
ओहो, करे तो क्या करे, गेंद और बल्ले की मुलाकात नहीं हो रही है। यहां पे मानो गेंदबाज और विकेट कीपर ही खेल रहे हैं, और मैं ये कहूंगा कि बल्लेबाज के सामने खेल नहीं रहे हैं, उनके सामने खिलवाड़ कर रहे हैं, उन्हें चैलेंज करते हुए। क्या कमाल की गेंदबाजी हो रही है। सपोर्टिव विकेट, गेंदबाजों का बोलबाला हवा में आखिरकार खेला है, मगर दो खिलाड़ियों के बीच में आने वाला ये कैच लपकने में कामयाब रहे। वेरी वेल डन, क्या कमाल का ये कैच था। मुझे तो ऐसा लग रहा था कि दो खिलाड़ियों में टकराव देखने को मिलेगा, मगर इसी बीच उड़ा ले गए उस कैच को मंदार म्हात्रे। बैक टू द पैवेलियन। इसी बीच नए बल्लेबाज मैदान में नमदार होते हुए प्रशांत मोहरे, मैन फ्रॉम कुरुल। देखिए दोस्तों, इसके पहले क्या हुआ ये आपको भूलना होगा। फिर से एक बार नए सिरे से एक एक रन, दो दो रन बनाने होंगे। ओवर पिच या फुल टॉस गेंद का इंतजार आपको करना होगा। आपके पास शॉट सिलेक्शन अगर सही है, ये देखिए फुलर लेन थी, इसमें तो सीधे बल्ले से खेला था, मगर फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया फील्डिंग। आहा, तालियों की गड़गड़ाहट, सीटियों का आवाज, प्रेक्षक बहुत ही खुश है गेंदबाजी करने वाले गेंदबाजों के ऊपर, क्योंकि पहले ओवर में आए थे मात्र 6 रन, दूसरे ओवर में आए थे 3 रन, और इस ओवर में भी रनों को सुखा दिया है। पहली 5 गेंदों में मात्र 2 ही रन खर्च किए हैं मयूर वाघमारे ने। मयूर वाघमारे यहाँ पे गेंद का मारा तो देखिए, फिर इस बीच बहुत ही बढ़िया कवर ड्राइव तो देखने को मिला, मगर डीप में फील्डर तैनात थे और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। अब 12 गेंदें बची है और 25 रनों की जरूरत। क्या कहा था मैंने कि 37 रन बहुत ही लो स्कोर लग रहा है। बहुत ही आसानी के साथ ये बल्लेबाजी करने वाली टीम बनाएगी ऐसा लग रहा था ना, मगर सिचुएशन देखिए पूरी तरीके से अब गेंदबाजी करने वाली टीम की तरफ ये मैच झुका हुआ। 12 गेंदें बची है, 25 रनों की जरूरत, तकरीबन 12.50 के औसत से रन बनाने हैं। बारह रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और इसी बीच लोकल बॉय, लोकल से ग्लोबल होना है, इसी सपने को लेके एक छोटे से गांव से निकला हुआ ये खिलाड़ी, नाम याद होगा आपको, निखिल पाटिल। निखिल पाटिल ने हम सभी को हमेशा प्रभावित किया है। पूरे अलीबाग तहसील में, रोहा तहसील में, मानगांव तहसील में, मुरुड तहसील में इस खिलाड़ी का बोलबाला चर्चे। जी हाँ, इसमें दबा आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद और वहां से गेंद बाहर की तरफ निकल गई है। वाइड का इशारा, वाइड +1, यानी कुल मिला के 2 रन यहां पे मुफ्त के मिलेंगे। नॉन स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज रोशन अंपायर से कुछ डिस्कस करते हुए दिखाई दे रहे हैं, कुछ बातचीत तो हो रही है। देखिए दोस्तों, मैं बल्लेबाजों को सिर्फ यही कहना चाहूंगा कि जो समय गुजरा है, जो कुछ अब तक घटा है, उसे भूलना होगा और इस मैच को अगर जीतना है तो आपको किस तरह से बल्लेबाजी करनी होगी उसके बारे में नए सिरे से सोचना होगा। देखिए, एक वाक्य बहुत ही खूबसूरत लिखा हुआ है, किसी ने कहा है, पास्ट इज अ वेस्ट पेपर, प्रेजेंट इज अ न्यूज पेपर, फ्यूचर इज अ क्वेश्चन पेपर, सो रीड एंड राइट केयरफुली, अदरवाइज लाइफ विल बी टिश्यू पेपर। यहां से अगर आप कम से कम 2 बड़े स्ट्रोक लगाते हो तो ये मैच भी आपके पाले में झुक सकता है। देखिए, ज़्यादा अंपायर से बहस करना सही बात नहीं होगा। जो भी फैसला है
ऑनफील्ड अंपायर ने दिया है उसे स्वीकार करके हुए मैच को चालू करें। ये मैसेज फिर से एक बार मुझ तक पहुंचता हुआ हमारे मंडल की तरफ से। सो मेरी गुजारिश होगी कि मैच जल्द से जल्द यहां पे शुरू करें। श्रेयस कदम, विश्वजीत ठाकुर, मयूर वाघमारे और उसी के साथ साथ सुमित डोंगड़े, इन चारों खिलाड़ियों ने बहुत क्रिकेट खेला है अपनी जिंदगी में, या मैं कहूं तो सिर्फ क्रिकेट ही खेला है, अगर मैं ऐसा कहूं तो गलत नहीं होगा। हालांकि मयूर वाघमारे प्रोफेशन से एक बहुत ही अच्छे होशियार विद्यार्थी रह चुके हैं और उन्होंने इंजीनियरिंग भी की है, मगर वो जॉब करना नहीं चाहते हैं, वो खेलना चाहते हैं, क्योंकि वो जानते हैं कि यही समय, यही वक्त है उनके पास। एक बार उनके हाथों से वक्त निकल गया तो फिर ये मौका नहीं आएगा, ये दिन नहीं आएंगे, क्योंकि अक्सर कहा गया, बहुत ही अच्छा लिखा गया कि देखिए रिव्यू की मांग हो रही है सर। यस, तो तीसरे अंपायर के पास हम चले जाएंगे। तीसरे अंपायर देखना चाहेंगे कि वहां पे क्या नो बॉल था। यस, विकेट के बाहर अगर गेंद ने टप्पा खाया है तो नो बॉल हो सकता है। जी हाँ, जो भी सही फैसला है वो आएगा, इसका तो आपको इंतजार करना पड़ेगा। मगर ये मैच पूरी तरीके से फंसा हुआ है, बल्लेबाजी करने वाली टीम के लिए सोचने पर मजबूर कर दिया है गेंदबाजों ने। जी हां, तीसरे अंपायर का फैसला नो बॉल करार दिया है। यस, तीसरे अंपायर आ रहे हैं आपको समझाने के लिए, बताने के लिए। यहां से आवाज नहीं जाएगी। देखिए आपके स्क्रीन पर हमारे ऑपरेटर दिखाएंगे। जी हां, गेंद कहां लैंड हुई है यस सर, वाइड। जी हाँ, ये वाइड बॉल है, नो बॉल नहीं होगा। अंपायर जी का यहां पे अंतिम फैसला आता हुआ कि ये वाइड बॉल। यस, वाइड +1 यानी 2 रन यहां पे मिलेंगे। निखिल फिर से एक बार, ओहो, फिर से एक बार सीधे बल्ले से खेला है ऑन द राइज। बहुत ही बढ़िया स्ट्रोक तो था, मगर लॉन्ग ऑन में विश्वजीत वहां पे मौजूद थे और इसी वजह से मिलेगा 1 ही रन। और इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मैच बहुत ही गर्म हो चुका है। यहां से अगर एक बड़ा स्ट्रोक आएगा ना तो फिर क्या कहने बल्लेबाजों के। बल्लेबाजी करने वाली टीम फिर से एक बार इस मैच में वापसी हो सकती है। जी हां, ओवर द कवर खेला है, क्या जाएगी? जाएगी, ऐसा लग रहा है, गई है गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। के लिए 10 गेंदें और 18 रनों की जरूरत। मैंने क्या कहा था,
अगर एक बड़ा स्ट्रोक आता है ना, एक अगर गेंदबाज गलती करता है फुल टॉस या ओवर पिच और वो मिडल ऑफ द बैट होता है तो सिक्सर हमें देखने को मिल सकता है। ओहो, अच्छा स्ट्रोक जरूर है मगर मिलेगा मात्र मेरे ख्याल से एक ही रन, क्योंकि डीप में फील्डर तैनात है आदर्श के रूप में। बहुत ही बढ़िया फील्डिंग आदर्श की, छुपा रुस्तम आदर्श। कौन जानता था इस खिलाड़ी को। इस साल उन्होंने जो फकीरपाड़ा के मैदान पर पारी खेली थी, बल्लेबाजी की थी, वहां से उन्होंने अपनी पहचान बनाई। इस बीच निखिल, ओहो बहुत ही अच्छी गेंद, उतना ही अच्छा स्ट्रोक। वहां पे विश्वजीत मौजूद थे मगर उतना ही जबरदस्त फील्डिंग का नजारा। ओहो, मयूर वाघमारे ने एक ऊंची छलांग लगाई और उस गेंद को टैप किया। सीमा रेखा के बाहर जाने के पहले ही उसे फील्ड करने में कामयाब हुए। इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं। रनों की संख्या हो चुकी है 22 रन। अब जीतने के लिए 8 गेंदें और 15 रनों की जरूरत। इस ओवर में कुछ हद तक रन आए हैं। ओहो, जोरदार प्रयास, बड़ा शॉट लगाने का, मगर मेरे ख्याल से अपने बल्ले को पहले ही चलाया। प्रशांत मोहरे अपने आप से नाराज होंगे क्योंकि स्क्वायर लेग के ऊपर से छक्का लगाने का प्रयास था उनका। देखिए किस तरह से आपके स्क्रीन पर फंस गए थे। ये देखिए ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, उसे लपेटने की कोशिश थी। फिर से एक बार उसी तरह से खेलने का अंदाज, मगर गेंद ने बल्ले का महीन सा किनारा लिया। सीधा विकेट कीपर श्रेष्ठ के हाथों में और प्रशांत मोहरे जाएंगे मैदान से बाहर। छह गेंदों में 14 रन बनाने हैं। अभी भी यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम को मौका जरूर है, क्योंकि एक बड़ा स्ट्रोक और मैच फिर से एक बार यहां से वहां हो सकता है। ऐसा लग रहा है कि गेंदबाजी करने वाली टीम जीत रही है, मगर जैसे ही एक बड़ा स्ट्रोक आएगा फौरन हमारे दिल में यह महसूस होगा कि यह मैच बल्लेबाजी करने वाली टीम जीत रही है। क्या होगा इस मैच का? अब सारा दारोमदार या सारा भविष्य हाथों में है एक नए खिलाड़ी, उभरते हुए सितारे के हाथों में। आदर्श पाटिल निर्णायक ओवर लेके आए हैं, राइट आर्म ओवर द विकेट। ओहो, खराब गेंद हो सकती थी मगर उसे जाने दिया। हालांकि हाफ ट्रैकर गेंद थी, बल्लेबाज ने समझा कि ये वाइड हो सकती है, उसे जाने दिया था, मगर अंपायर जी की तरफ से कोई इशारा नहीं है। हालांकि 1 बाउंस का इशारा जरूर आया है, मगर आपके पास 5 गेंदें बची है। बची हुई 5 गेंदों में जीतने के लिए 14 रनों की जरूरत। क्या कमाल का यह मुकाबला है। क्या यहां से एक बड़ा स्ट्रोक आएगा? क्या फिर से एक बार इस मैच में स्पार्क हमें देखने को मिलेगा? क्योंकि इस विकेट के ऊपर इस प्रतियोगिता में रन बनाना बहुत ही मुश्किल। फुलर लेन, फुल टॉस गेंद जरूर थी मगर उसे कारपेट के सहारे खेल दिया है मिड विकेट की दिशा में। वहां पे सुमीत ढोंगड़े के हाथों से रन चुरा लिया। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल। मगर एक एक रन, 2-2 रन से काम नहीं बनेगा। एक एक रन, 2-2 रन तो आपको बनाने ही पड़ेंगे, मगर बड़ा स्ट्रोक जब तक नहीं आएगा तब तक यह मैच जीतना असंभव के करीब है। क्योंकि आपके पास बचे हैं मात्र 4 गेंदे और जीतने के लिए 12 रनों की जरूरत। 4 गेंदे 12 रन, 12 रन 4 गेंदे। सूर पाटिल या यूवी स्पोर्ट्स, युवराज पाटिल की ये टीम। जी हां, इस मर्तबा अंपायर जी ने दोनों हाथ जमीन से समांतर फैलाकर इशारा कर दिया है वाइड का। एक अतिरिक्त रन, मुफ्त का रन यहां पे आता हुआ। अब 4 गेंदे और 11 रनों की जरूरत। बहुत ही जबरदस्त मुकाबला। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज रोशन पाटिल फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को लपटने की कोशिश कर रहे थे। आड़े बल्ले से खेलने का प्रयास, गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद
जैसे ही यहाँ पे बिंदी गेंद आएगी, गेंदबाजी करने वाली टीम और मजबूती के साथ यहाँ पे दिखाई देगी। फिर से एक बार उसी तरह से उसी टप्पे पर चकमा दिया है रोशन को। रोशन को अपना तकदीर अगर रोशन करना है, इस मैच को अगर जगमगाना है तो बड़ा शॉट लगाना होगा। 2 गेंदे और 11 रन, अब लगातार 2 बड़े स्ट्रोक की सख्त जरूरत। ये लीजिए, बार बार लगातार एक ही गलती दोहराते हुए रोशन पाटिल। यहां से लगातार 3 गेंदें हमने देखी, बिंदी आई है। आदर्श पाटिल सही मायनों में छुपा रुस्तम निकला है। जी हां, अंतिम गेंद के ऊपर आया है बड़ा स्ट्रोक, मगर उसका कोई फायदा नहीं होगा। इस मैच को जीत लिया है यूवी स्पोर्ट्स वागेश्वर वागरन टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं।